नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण हास्यचित्रातील मुलं स्थूल वाचन या पाठाचा आपण या ठिकाणी तिसरा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं, त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं? चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते कोवळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मूल उगीचच रडत असतात. तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन आणि विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार. तसेच असावे, कारण मुलाच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हात पाय कसे काढलेले आहे पहा. म्हणजे डेव्हिड लँड यांनी 2 चित्र काढलेले आहेत आणि त्या दोघं चित्रांपैकी जे काही लहान मुलाचं जे काही एक चित्र आहे, त्या मुलाच्या जे काही आपण चेहरा बघितला तर त्या चेहऱ्याकडे बघून आपलं लक्ष कुठं जाणार आहे? त्या काळ्या रंगाकडे जाणार आहे. म्हणजे तो काय करत आहे? तो मुलगा जोरात रडत आहे. बघा त्याच्या हात पायाचे जे काही चित्र त्यांनी कशा पद्धतीने काढलेलं आहे आणि तो मुलगा किती जोरात रडत आहे. आणि त्याचे जे काही डोळे आहेत, ॲब्रो आहे, नाक आहे, ते एकदम छोटे आणि एका रेषेत त्यांनी ते काढलेलं आहे. आणि सेफ्टी पिन म्हणजे याचा अर्थ ती सेफ्टी पिन त्याला टुचत असेल आणि म्हणून तो मुलगा त्या ठिकाणी काय करतोय? ते बाळ त्या ठिकाणी रडत आहे. अशा पद्धतीने डेव्हिड लँड या अमेरिकन व्यंगचित्रकारांनी ही चित्रे काढलेली आहेत. त्या चित्रातून ते मुलांचे हावभाव सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत. तर आपण आता पुढे पाहणार आहोत. पुढे बघूया, लहान मूल लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत, अशी चित्र पाहावीत. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रात खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसून त्याचे केस कापले जायचे. इथे पहा, तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. तेच हात पाय, तेच नाक डोळे, पण फरक कुठे आहे? ज्यामुळे हा मोठा माणूस मोठा वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटते. आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे? बघा, खेड्यामध्ये सहसा करून मुलांना खाली बसूनच त्यांचे केस त्या ठिकाणी काय केले जातात? कापले जातात. पण या ठिकाणी एक जो माणूस केस कापून राहिला, तर तो माणूस आणि जो काही लहान मुलगा आहे तो, तर याच्यामध्ये आता जो काही माणूस केस कापून राहिला, तर त्याच्या डोक्यावरचे अर्धे केस आहेत आणि अर्धे केस त्या ठिकाणी नाही. त्याचा पोशाख पहा, त्याने धोतर घातलंय, बनियन घातलेलं आहे आणि त्या माणसाच्या हातांना पायांना केसही त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या माणसाचा जो काही पाय आहे, पायाचा जो काही भाग असेल, तो कसा दाखवलेला आहे? तो मोठा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्या माणसाची दाढी दाखवलेली आहे, नाक सुद्धा मोठं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि हा जो काही छोटा मुलगा आहे, तर त्याचे जे काही हात पाय आहेत, तर त्याचेवाले हात पाय डोळे हे सुद्धा लहान आकाराने त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. तर आपण आता पुढे पाहणार आहोत. पुढे बघा, ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या
चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही. मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थाने हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का? बघा, या ठिकाणी चिंटूचे जे 3 चित्र त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते चित्र दिलेलं आहे, पण ते चिंटूचं जे काही पहिल्या चित्रामधले त्याचे हावभाव कशा पद्धतीचे आहेत आणि शेवटच्या चित्रामधले पण ते हावभाव त्याचे कसे आहेत आणि वरून त्या ठिकाणी लेखनसुद्धा केलेलं आहे. बघा, तो चिंटू त्याच्या वडिलांना म्हणतो, पापा नदीचं पाणी कुठं जातं हो. ही नदी मोठ्या, आता वडील त्या ठिकाणी म्हणतात, ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. आणि नंतर मधल्या चित्रात त्याचे पप्पा त्या चिंटूला म्हणतात, का बरे असा प्रश्न मला विचारला. पुढे बघा, तुमची स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. मग जे काही हावभाव आहेत ते हावभाव अशा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या चित्रकाराने काय केलेले आहेत, रेखाटलेली आहेत. पुढे आपण पाहणार आहोत आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते ही 2 वेगवेगळी चित्र आहेत, एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेले ते चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण त्या ठिकाणी काय होतं, कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला या ठिकाणी सांगायचं आहे. तर म्हणजे बघा, या ठिकाणी जो काही लहान मुलगा दाखवलेला आहे आणि त्या जे काही व्हायोलिन आहे ती खूप मोठी आहे आणि स्टूलवर उभं राहून तो मुलगा काय करत आहे, तो वाजवतो आहे आणि त्याच्या समोर ते भिंतीवरचं जे काही चित्र आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि बाजूला तोच मुलगा मोठा झाला आहे, पण त्याचा जो काही छंद होता तो छंद त्याने त्या ठिकाणी काय केलेला आहे, जोपासला आहे. आणि मग तो मोठा झाल्यावर ते व्हायोलिन त्याच्या हातामध्ये कसं दिसत आहे, छोटं, त्या ठिकाणी छोट्या आकाराचं दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, पहिल्या चित्रात एक लहान मुलगा स्टूलवर चढून भले मोठे व्हायोलिन वाजवतो आहे. दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठ्या झाल्यावर लहान व्हायोलिन त्या ठिकाणी वाजत आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं काय असतं, त्या ठिकाणी आकर्षण असते, तर वाढत्या वयाबरोबर जपलेला छंद अधिक खोल व सूक्ष्म होत जातो व बाह्य आकाराचे आकर्षण कमी होते. हा विचार किती एकदम खुबीने त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे बघूया आपण आता हे हास्यचित्र चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते. याचं उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेवेल यांचं. मुलांची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येते की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे अन ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा ना, कसा वेडावाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतून
टाकणारं हे चित्र त्या ठिकाणी आहे. बघा या ठिकाणी तो स्काउटचा मुलगा आहे अशा पद्धतीने त्याचा सगळा पोशाख त्या ठिकाणी चित्रकाराने रेखाटलेला आहे. पण त्याच्या त्या बुटामध्ये काहीतरी म्हणजे एखादी असं काटा वगैरे त्या ठिकाणी घुसला असेल आणि तो त्याचं पूर्ण चित्त त्या बुटामधले जे काही घुसलेलं असेल तो काटा वगैरे त्या काढण्यामध्ये तो पूर्णतः मग्न झालेला, गुंतून गेलेला असा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि असा वाकडा त्या ठिकाणी तो त्याच्या पद्धतीने जशा पद्धतीने त्याला काढता येत असेल तशा पद्धतीने तो असा वाकड्या पद्धतीने बसलेला आहे. त्याचा एक पाय वरती आहे, एक त्या पायाचा म्हणजे एक पाय वरती आहे आणि एक हात त्या पायाला धरून आहे आणि एका हाताने तो त्या ठिकाणी तो काटा काढण्याचा त्या ठिकाणी काय करत आहे, प्रयत्न करत आहे. म्हणजे बघा ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचे हे हास्यचित्र आहे. या चित्रात एक स्काउटचा मुलगा बुटात मध्यभागी घुसलेला अनुकुचीदार वस्तू काढण्याचा तो त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करीत आहे. या चित्रात मुलाच्या तोंडावरील भाव आणि त्याचा वेडावाकडा झालेला देह म्हणजे शरीर इतके अप्रतिम रेखाटले आहे की चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात खूप जादू करता येते. हे या चित्रातून सिद्ध झालेले आहे. आता आपण पुढे पाहूया. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्रात किंवा त्या मुलांचा लहान आकाराचा महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हात पायाची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा होटांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. यापुढे व्यंगचित्र हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकतात. बघा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांचा केवळ लहान आकार महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्याप्रमाणे लहान असणे आवश्यक असते. हातापायांची बोटे लहान काढली की नखे आपोआप लहान होतात. नाकाचा होटांचा आकार काढल्यावर कळते की लहान मुलांच्या भुवया लहान व एका रेषेत असतात. लहान मुलांना दाढी मिशी नसते. व्यंगचित्र बघताना व काढताना अशा बारकाईने काळजी आपण या ठिकाणी घ्यायला हवी आणि ही काळजी सगळ्यात महत्त्वाची आहे. याची नोंद सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची. तर विद्यार्थी मित्रहो, या ठिकाणी पाठ हा आपला शिकवून झालेला आहे. धन्यवाद.